रुग्णालय अधीक्षक यांना आम्ही एक निवेदन सादर केलेलं आहे। माझा भाऊ स्वर्गीय जय मालोकर, अकोला जिल्हा उपाध्यक्ष मनसे, याचा मृत्यू साधारण 14 महिन्यापूर्वी झाला होता। आमदार अमोल मिटकरी याची गाडी काही मनसे कार्यकर्त्यांनी फोडली होती। त्या दिवशी माझा भाऊही तिथे उपलब्ध होता। त्याच दिवशी संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला, संशयित मृत्यू झाला। डॉक्टरांनी आणि पोलिसांनी कळवलं की हार्ट अटॅक आलाय। नंतर आम्ही त्याचं पीएम केलं। पीएम रिपोर्ट आल्यानंतर आम्हाला कळालं की जयला मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झालेला। त्याच्या छातीतील 5 ते 6 बरगड्या मोडलेल्या आहेत, त्याच्या डोक्याला मार आहे, त्याच्या मानेला मार आहे। हे सगळे मार कुठून आले आणि कसे लागलेत याबाबत पोलिसांना विचारणा केली असता पोलिसांनी कळवले की आम्ही शासकीय रुग्णालय यांना पत्र देऊन याबाबत क्युरी केलेली आहे। आज 14 महिने उलटून गेल्यानंतरही शासकीय रुग्णालयाकडून कुठलीही क्युरी अहवाल पोलिसांना प्राप्त झाला नाही, असं अकोला पोलिसांचं म्हणणं आहे। त्यामुळे आज मी वैयक्तिक स्वतः शासकीय रुग्णालय अकोला अधीक्षक यांना निवेदन दिले आहे की तात्काळ पोलिसांच्या पत्रावर कार्यवाही करून पोलिसांना या संदर्भात क्युरी देण्यात यावी, जेणेकरून पोलिसांना या प्रकरणात चौकशी लांबविण्याचे किंवा न करण्याचे कारण मिळणार नाही। धन्यवाद।